ठाकूरदास बुवांचे कुष्ठरोग निवारण. मुंबईच्या दक्षिण भागात एक कीर्तनकार राहत असत, ज्यांना सगळे श्रीकृष्ण बुवा किंवा ठाकूरदास बुवा म्हणून ओळखत. बुवांचे व त्यांची पत्नीचे जीवन दत्तभक्तीने परिपूर्ण होते. ते वेळोवेळी गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे जात, श्री दत्तांच्या पादुकांची सेवा करीत आणि दत्तनामाचा अखंड जप करीत. परंतु आयुष्य आनंदात चालले असतानाच त्यांना अंगभर श्वेतकुष्ठ झाले. चेहऱ्यावरही पांगरे डाग येऊ लागले. यामुळे त्यांना लोकांसमोर जाण्याची लाज वाटे. अनेक उपाय करूनही रोग वाढतच गेला. बुवांनी मनात विचार केला, आता काशीला जाऊन उरलेले आयुष्य साधनेत घालवावे. पण त्याआधी त्यांनी गाणगापूरला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यायचे ठरवले. तिथे वाहण्यासाठी त्याने दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती, परंतु भावविवश झाल्याने ती अर्पण करायची राहून गेली. त्या रात्री त्याने मंदिरात दत्त महिमा सांगणारे कीर्तन केले. कीर्तनानंतरच्या रात्री बुवांना दृष्टांत झाला. अक्कलकोटला जा, तिथे स्वामी समर्थांचे दर्शन घे. त्यांच्या कृपेने तुझे सर्व दुःख नाहीसे होईल. तुला काशीला जाण्याची आवश्यकता नाही. सकाळी स्नान करून बुवा अक्कलकोटकडे निघाले. तेथे औदुंबराच्या झाडाखाली स्वामी समर्थ ध्यानमग्न होते. बुवांनी धावत जाऊन स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि चरण पकडले. स्वामींनी डोळे उघडून विचारले, हमारी कस्तुरी कहाँ है? अभी अर्पण करो. हे ऐकून बुवांना गाणगापुरात कस्तुरी अर्पण करायची विसर पडल्याची आठवण झाली. स्वामींना ते कसे ठाऊक हे पाहून बुवांचे डोळे भरून आले. त्यांनी कस्तुरी स्वामींना अर्पण केली. तेव्हा स्वामींनी धुणीतून जळके काष्ठ दिले व बुवांच्या दिशेने टाकले. उपस्थित लोकांनी स्वामींचा जय जयकार केला, कारण ही त्यांच्यावर झालेल्या प्रसन्नतेची खूण होती. स्वामी म्हणाले, हे काष्ठ घरी घेऊन जा. दररोज ते उघाळा, त्यात गाणगापूरचे भस्म मिसळा आणि तो लेप शरीरावर लावा. 8 दिवसात तुझे कुष्ठ नाहीसे होईल. स्वामींच्या कृपेने तसेच झाले. बुवांचा रोग पूर्णपणे नष्ट झाला. त्या दिवसापासून ते स्वामींचे अखंड भक्त झाले. त्यांनी ठाकूरवाडा राम मंदिराजवळ स्वामींच्या पादुका प्रस्थापित केल्या आणि तेथे मठ उभारला. आजही तिथे पूजन, आरती व गुरुवारी पालखी सोहळा होत असतो. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय स्वामी समर्थ.